नमस्कार शेतकरी मित्रांनो, हे बघा या ठिकाणी आता आपण आलो सोयाबीनच्या वावर. हे बघा या ठिकाणी सगळं सोयाबीन दिसतं. दाखवलं हर्षद, हे बघा सोयाबीन. तर तुम्हाला एक समस्या सांगतो या ठिकाणी. बघा हे बघा, हे सोयाबीन खाल्लाय. हे बघा, हा सोयाबीनला झाली आळी. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, हे सोयाबीनचे सगळे पानं खाल्ले. हे बघा. तर आपल्याला याच्यावर एक उपचार करायचा असेल, आता आपल्याला काय समस्या असते, मूळ समस्या म्हणजे एक शेतकऱ्याला एक समस्या येते. आता वावरामध्ये सोयाबीनला तण पण होतं आणि आळी पण होती. ह्या वेळेस आपल्याला लक्षात येत नाही का बाबा तणनाशक मारायचं का कीटकनाशक मारायचं, किंवा आपल्याला जर तणनाशक जर मारायचं असेल तर आपल्याला एक समस्या येते का डबल पंप मारायचे, तणनाशकाचे वेगळे कीटकनाशकाचे वेगळे. तर त्यासाठी एक फॉर्म्युला आलाय. आता एक सिजिंटा कंपनीचं एक औषध आलंय, ते आपण तणनाशकामध्ये जर टाकलं तर त्या तणनाशकाने गवत पण जातं आणि आळी पण जाते. बघा या ठिकाणी आता आपण कालच एक फवारा घेतला होता. हे बघा या ठिकाणी गवत पण जळून गेलंय. हे बघा गवत जळून गेलंय. हे बघा कांगेज जळून गेलंय. हे बघा कांगेज जळून गेलंय. तर तुम्हाला हे सांगतो म्हणजे आपण आता कालच फवारा घेतला, आजच्याच गवत जळलेला आहे आणि याच्यात कीटकनाशक सुद्धा मिक्स केलेला आहे आपण. कीटकनाशकाचा आता आळी जायला 7 ते 8 दिवस लागतात. तण जायला पण 7 ते 8 दिवस लागतात. हे बघा या ठिकाणचं बघा, ही दबी तण गेलं. हे बघा, हे बघा खाली सगळं तण गेलेलं आहे. गवत जाईलच कारण कालच फवारा मारला, आज तण जळून गेले. 8 दिवसात तण पण जाईल, आळी पण राहणार नाही. तर यासाठी आपण एक फॉर्म्युला केलता. काय औषध वापरलं मी तुम्हाला दाखवतो. इकडे या. हे बघा, हे सिजिंटा कंपनीचं फुलसिफेक्स हे तणनाशक आहे आणि हे सिजिंटा कंपनीचं आलिका, हे 2 औषध आहे. बघा, तर हे 2 औषधं आपल्याला याच्यामध्ये टाकायचे. हे आपण पंपाला, जर तुमचा पंप जर 22 लिटरचा असेल तर तुम्ही हे 50 ml घ्यायचं आणि हे तुम्ही 15 ml घ्यायचं. आणि पंप जर तुमचा 15 लिटरचा असेल तर तुम्ही हे घ्यायचं 40 ml आणि हे तरी पण 15 ml घ्यायचं. असं दोन्ही कॉम्बिनेशन करायचं. तुमच्याने याने तुमचं वावरात तण पण जातं आणि दुसरी गोष्ट, वावरातली जी सोयाबीन पिकावर पडलेली जी आळी आहे, किडे आहेत रस श्वसनाकडे, ते सुद्धा यांनी मरतात. त्यामुळे मला तुम्हाला शेतकऱ्यांना हे सांगायचं आहे का तुम्ही जर गवतावर तणनाशक मारताना जर तुम्हाला आळी घालवायची असेल तर तुम्ही दोन्ही कॉम्बिनेशन एकत्र करा. कारण याच्यामुळे तुमचं जे आहे तण पण जाईल आणि आळी पण जाईल. तुम्हाला डबल फवारा मारायची गरज पडणार नाही. अशा ठिकाणी बघा, माझं सोयाबीनचा वावर आहे, त्या वावरामध्ये आपण तणनाशक मारलेलं आहे, कीटकनाशक पण मारलेलं आहे. हे बघा काहीच गवत दिसत नाही. तुम्हाला गवत पूर्ण जळून गेलंय. गवत जळून गेले. कुठं काही थोडंसं गवत झालं ते बी 8 दिवसात जळून जाईल. कारण की आपण फवारा मारले फक्त 1 दिवस झालाय आणि तुम्हाला मी दाखवले पण काय गवत गेले, काय राहिले. आणि अशा पद्धतीने तुम्ही जर औषध मारलं तर तुमचं तणाचा पण नानाट होईल आणि तुमच्या पिकावर आळी पण राहणार नाही. हे 2 तणनाशक वापर, हे 2 कॉम्बिनेशन करायचं. तर समजा तुम्हाला हे तुमच्या आळी का नसेल तर त्याला आणखी औषध आहे, तुम्हाला मी दाखवतो. समजा तुमच्याकडे समजा आली का नसेल तर बघा, हे सालिका नावाचं एक कीटकनाशक आहे, हे सुद्धा चालतं. आलिका नसेल तर तुम्ही सालिका वापरा. हे दोन्ही एकत्र करा. 15 ml हे घ्यायचं आणि 40 ml हे घ्यायचं. कंटेन दोन्ही एकत्र करायचे आणि बिंदास मारून द्यायचं. काही गवत जात नाही. तुम्ही बघा त्या ठिकाणी बघा, सोयाबीन मध्ये तुम्हाला काहीच गवत दिसणार नाही आणि जे आहे ते 2-3 दिवसात जळून जाणार आहे. मग या ठिकाणी बघा, हे गवत कालच औषध मारले. बघा हे बघा, हे सगळं गवत जळून गेलं. हे बघितलं, असा उत्तम असा त्याचा रिझल्ट आहे. चला शेतकरी मित्रांनो, माहिती आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला तणाचा नानाट करायचा असेल तर फुलिफेक्स सिजिंटा आणि कीटकनाशकाचे असेल कीटकनाशक आलिका, याचा तुम्हाला उपयोग करावा लागेल. हे बघा सोयाबीनचं पीक, त्याच्यामध्ये असलेल्या बाटल्या.